नमस्कार. काय काही काही वेळेस आपल्या इज्जतीला कसे घोडे लागतात नकळत, नाविलाजानं, माहीत नसल्यामुळं आपल्या खरंच अमूल्य गोष्ट इज्जत म्हणजे आपल्या जीवनातील अमूल्य वस्तू आहे, अमूल्य गोष्ट आहे. आणि ती काय एकदा इज्जत मातीत मिळाली, इज्जतीला जर घोडे लागले तर मग ते घोडे सहजासहजी मागं घेतल्या जात नाहीत. तुम्हाला चांगल्या प्रकारचं माहिती आहे, इज्जत ही मौल्यवान वस्तू आहे. इज्जत कमवायला जुनी मंडळी म्हणायची, बापदादे, इज्जत कमवायला खूप दिवस लागतात आणि गमवायला क्षणात इज्जत गमावल्या जाते. बरोबर आहे. त्यांनी सांगितलेली जी जी गोष्ट असन, जे जे शब्द असतील, ते शब्द अगदी तंतोतंत खरे आहेत, 100% खरे आहेत. इज्जतीला जगामध्ये मोठा मान आहे. आपण जे जगतो आहोत इज्जतीसाठी जगतो आहोत. आपला जो मान आहे, जे मोठेपण आहे, जे पैसा पैसा तुम्ही म्हणता ना की बा पैसा सर्वश्रेष्ठ आहे, असल जगामध्ये पैसा सर्वश्रेष्ठ असल, जीवन जगण्यासाठी पैसा सर्वश्रेष्ठ असल, पण इज्जत ही त्या पैशापेक्षा कमी नाही. इज्जतीला एक वेगळं स्थान आहे. इज्जत ही पैशानं खरीदल्या जात नाही. वरच्यावर तुम्ही काही पैशानं घेऊ शकाल, पण इज्जत पैशानं मिळवल्या जात नाही. जी आता ज्या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत, इज्जतीचे पण पार्ट पडतात, भाग पडतात. तुम्ही कुठल्या प्रकारची इज्जत तुमची कमवली आणि कुठल्या प्रकारची इज्जत तुमची जाते, पैशाची असल, मोठेपणाची असल, नाव लौकिक असल, ही इज्जत वेगळी. पण हे आपण जे बोलणार आहोत ही इज्जत थोडी वेगळी आहे. ही इज्जत आहे ना भाऊ, लोकांना 2 खेटर मारलेले चालले. आपल्याला पैशाकून थोडा मान मर्यादा कमी भेटली चालतंय, पण माणसाची इज्जत जर जी गेली, जिला खरी इज्जत म्हणतात, ती जर गेली तर लवकर वापस येत नाही. शक्यतोवर 100% सांगतो, वापस येत नाही. आणि तुम्हाला कमावल्या गेली तर लय चांगली गोष्ट आहे. आपण आता इज्जतीचा प्रश्न बोलून राहिलो, इज्जतीवर विषय आपला चालू आहे. आपण बघितलं, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत राहतात आणि घडतात. आपण सहज एखाद्या माणसाच्या गाडीचा जर स्टँड खाली असलं, मोटरसायकल एक बसलेलं आहे, 2 बसलेले आहे, अजून काही लहान मोठे बसून नेतात. आता असतात काहीला गडबडी नेतात, पण स्टँड जर वर असलं गाडीचं तर आपण लगेच त्याला आवाज देऊन सांगतो, ए भाऊ स्टँड, आणि तो बी आपल्याला धन्यवाद देऊन स्टँडवर घेतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका टळतो. कारण भविष्यामध्ये त्या माणसाचं घंट्यानं म्हणा, अर्धा घंट्यानं म्हणा, त्याच्यापासून त्याला वेगळा अनुभव आला असता, ते स्टँड खाली राहिल्यामुळं. बरोबर ना. भरपूर ठिकाणी अपघात घडतात अशा गोष्टीमुळं. म्हणून आपण साहजिक आहे त्याला सांगतो, चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे. आणि ह्या आजचा व्हिडिओ आपला चांगल्या गोष्टीसाठीचे. आपण चांगल्या गोष्टीसाठी त्याला सांगतोय ना, दादा तुझं स्टँडवर घे, तुझं स्टँड खाली आहे. सांगताय, कोणी सांगतंय. म्हातारा माणूस असेल तो सुद्धा लेकराला सांगतोय, माणसाला सांगतोय, बायासुद्धा सांगतात, मुलीसुद्धा सांगतात. सांगण्यामध्ये, चांगलं सांगण्यामध्ये कुठल्या प्रकारचा संकोच नको. मग तो समोरचा लहान असेल, मोठा असेल, मी त्याला कसं बोलू, मी त्याला कसं सांगू, हा आपल्या मनात ठेवा ही बाजू. पण आपल्याला त्याला सांगायचं आहे की दादा तुझं स्टँड वर घे, बाकीचं काही सांगायचं नाही. नंतर एक विषय तयार होतोय परोपकाराचा, चांगल्या भावनेचा, की तुम्ही जर जगासाठी एवढी गोष्ट करत असाल, तुम्ही जर त्याला स्टँड वगैरे व्यवस्थित सांगत असाल, कारण तुमच्यात परोपकाराची भावना आहे, त्याच्यावरून दिसून येते. याच्यावर वेगळा टाईम यायला नको. त्यानंतर
परत एक अशीच एक परोपकाराची भावना म्हणून आपण सांगतो. तुम्ही म्हणसाल विषय वेगळा चाललाय, विषय वेगळा चालला नाही, पण विषयाला काहीतरी तोड धरून, एक जोड धरून, काहीतरी पर्याय म्हणून दुसऱ्या सुद्धा गोष्टी थोड्याफार सांगाव्या लागतात. म्हणून या गोष्टी सांगतोय की भाऊ, तुम्ही गाडीच्या स्टँडची दुसऱ्याला माहिती देऊन त्याचा धोका टाळलात. 100% धोके घडतात असं नाही, पण धोके घडतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याला सांगलं की दादा स्टँड, त्यानं वर करून घेतलं. आता दुसरी एक गोष्ट आहे, अनावधानानं चेन, विषय चेनीवरचा चालू आहे. तुम्ही पाहायला सुद्धा व्हिडिओ त्याच एका गोष्टीमुळे आले, चेन. फक्त चेनचे भरपूर जागा आहे, भरपूर ठिकाणी चेन लावल्या जातात, माहिती आहे ना. आता चेनला एक महत्त्व तयार झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी चेनला महत्त्व तयार झालेलं आहे. शालेय जीवनामध्ये किंवा कुठे आता खूप बॅगी वापरल्या जातात. पूर्वी कमी बॅगी असायच्या, आता आहेत. पूर्वी त्या शबनम असायच्या, त्याला सुद्धा चेन होती. तिथून सुरुवात झाली की काय तो विषय वेगळा आहे. आपल्याला ती सुरुवात चेनची कुठून झाली या गोष्टीचं देणं घेणं नाही, ते आपल्याला माहीत बी नाही. चेनची व्यवस्था, चेन कधी निघली हे आपल्याला माहीत नाही. पण तरीसुद्धा बॅग असेल, बॅगीची चेन असेल, आपल्याला कामं भरपूर असतात, डोक्यावर टेन्शन असते, वेळेत पोहोचायचं असते. या कामाधंद्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाच्या सुन्न पडून जातो बेजा. जो मेंदू आहे ना आपला, हा खिन्न आणि सुन्न पडतो, कारण कामं भरपूर असतात, वेळ कमी असतो. त्याच्यामुळं डोक्यावर टेन्शन जास्त असते. आणि या टेन्शनमुळे ना तुम्हाला कधी कळत नाही की आपण आपल्या बॅगीची चेन व्यवस्थित बंद केलेली आहे का ती मोकळी आहे, खुली आहे, नाही समजत. अशा टायमाला आपण आवर्जून 10 मिनटं नाही, 2 मिनटं निदान आपण आपला विचार करावा स्वतःचा. पूर्वी म्हणायचे की खूप करावं, लय करावं लोकांसाठी आणि थोडं करावं स्वतःसाठी. तर काय आहे ना, स्वतःला 2 मिनटं द्या, आणि आपण आपल्या जीवासाठी, आपण स्वतःसाठी जर 2 मिनटं दिली तर खरं ते 2 मिनटं आपल्या चांगल्या कामासाठी लागतील, आणि ते 2 मिनटं आपल्याला कधी कामा येतील. म्हणून सांगणे, 2 मिनटं आपल्या जीवाचा विचार करा. आपल्या बॅगीची चेन आपण व्यवस्थित लावली का? आपल्या त्याच्यामध्ये कदाचित मौल्यवान वस्तू असू शकतात. तुम्ही म्हणसाल की बा आमच्या याच्यामध्ये मौल्यवान वस्तू, प्रत्येकाच्याच बॅगमध्ये मौल्यवान वस्तू असतात असं नाही, पण काहीच्या तरी असतात. एकाच्या जरी ध्यानामध्ये गोष्ट आली की थोड्या गोष्टी, ज्या गोष्टी थोड्या असतात त्याच गोष्टी आपण सोडून देतो, आणि ती थोडी गोष्ट उद्या आपल्याला भरपूर काही भुर्दंड भोगायला भाग पाडते. बरोबर आहे ना. त्यासाठी आपण आपली चेनीची व्यवस्था करणे पहिली गोष्ट. पहिलं तुम्हाला एक उदाहरण सांगितलं दादा, उदाहरणास्तव सांगू राहिलो बरं. आपल्याला हळूहळू आपल्या त्या गोष्टीपर्यंत जाणं आहे, पण एकदम डायरेक्ट न जाता थोडंफार इकून जरा थोडं सांगत गेलेलं असलं म्हणजे माणसाला थोडं आठवणीत राहतं, ध्यानात राहतं, माहीत राहतं. म्हणून पहिलं तुम्ही स्टँडच्या बाबतीत कोणाला तरी मदत केलेली आहे, तशीच ही पण एक मदत करायला पाहिजे की दादा तुमच्या बॅगची चेन खुली आहे. डायरेक्ट कोणाला तरी सांगा. जर तुम्ही सांगितलं नाही तर त्यामध्ये कोणीतरी एखादा भामटा म्हणा, चोर म्हणा, चोट्टा म्हणा, त्या बॅगेतून त्या माणसाची मौल्यवान वस्तू काढून घेणारे. प्रत्येक वस्तू या आपल्या जीवनासाठी मौल्यवानच असतात. कोणतीच वस्तू आपल्यासाठी टाकाऊ नाही. जी वस्तू आपण आवर्जून आपल्या बॅगेत ठेवतो ती आपल्या कामाची आहे म्हणून आपण ठेवतो, आणि ऐन वेळेवर ती वस्तू जर आपल्याला भेटली नाही तर मग सगळ्या गोष्टीचा वेगळाच रिझल्ट पाहायला भेटतो. बरोबर आहे की नाही. म्हणून सांगणं चाललेलं आहे की भाऊ तुम्ही परोपकाराची भावना ठेवा. स्टँड सांगितलंय, तुमचं अभिनंदन. तुम्ही बॅग आहे, बॅगीची चेन सांगितली की दादा चेन खुली आहे का, ताई चेन खुली आहे, बाई चेन खुली आहे, लावून घ्या. खुली आहे, त्यांनी ती लावून घेतील म्हणजे धोका टळल. त्यांना येणारा वाईट अनुभव हा बंद होईल, येणार नाही. 2 गोष्टी झाल्या, तुम्ही त्या सांगितल्या म्हणजे खरंच तुमच्यातला मानव धर्म उघडकीस आला, सगळ्यांना दिसला. मानवता अजूनही जिवंत आहे असं सगळ्याला दिसायला भेटलं.
चुकीचं आहे काही. आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपण माणूस आहोत, आपल्या जी मानवता आहे, आपल्यामध्ये जी माणुसकी आहे, ती खरंच या गोष्टीनं समोर येते, या गोष्टीनं ती दुसऱ्याच्या कामी येते. आता लास्ट पॉईंट आणि हा महत्त्वाचा पॉईंट, म्हणून तुम्ही त्या पॉईंटसाठी आपण विचार करणार आहोत. काय आहे? हा एक इज्जतीचा भाग. पहिल्यानं सुरुवातच केली इज्जतीपासून. काय आहे ना, इज्जतीची जर राख रांगोळी झाली ना, तर माणसाला जीवन जगून फायदा नाही. कितीक लोक इज्जतीसाठी मेलेले आहेत. त्याच प्रकारचं आता तुम्हाला काय सांगतो, खूप साऱ्या आपल्या डोक्यावर लय मोठं ओझं असतंय. कोणाच्या डोक्यावर कशा कशा प्रकारचं ओझं असते सांगता येणार नाही. त्याच्यामुळं त्याला चांगले विचार सुचत नाहीत. आपण कुठंतरी चाललो आहोत, मग ती लेडीज असेल, माणूस असेल, मुलगा असेल, मुलगी असेल. लेडीजच्या बाबतीत आपण बोलणार नाही, त्या गोष्टी क्षमा. पण माणसाला जे बोलून राहिलो त्या गोष्टीतून बायाने सुद्धा शिकायला पाहिजे. आपण त्यांना विशेष म्हणून त्यांना बोलत नाही आहे. कारण काय असायचं, एक बाईला एक विशिष्ट प्रकारची इज्जतीचा दर्जा आहे आणि माणसाला सुद्धा एका प्रकारचा विशिष्ट इज्जतीचा दर्जा आहे. म्हणून काय सांगणं चाललंय, की तुम्ही कुठंतरी लघवीला गेले आहात, बाथरूमला गेले आहात, घाई गडबडीमध्ये आपल्याला कधी कधी आपल्या पॅन्टची चेन लावायची आठवण राहत नाही. वर तुम्ही गंज इन केलेली हो, अप टू डेट मॅन, इन टाय कोट लावलेला आहे. आता भरपूर प्रत्येक जण टाय कोट लावूनच हिंडत नाही. प्रत्येक जण सामान्य ड्रेसमध्ये हिंडतो. पण प्रत्येक जण सामान्य ड्रेसमध्ये हिंडत असताना सुद्धा आपल्याला नकळत कधी कधी आपल्या पॅन्टची चेन खुली आहे, लक्षात येत नाही. आणि लक्षात न आल्यामुळं आपली भरपूर ठिकाणी अपमान सहन करायचा टाईम येतो. आणि अपमान म्हणजे आपल्याला इज्जतीला लागलेली घोडी. बरोबर आहे की नाही? कित्येक ठिकाणी मला नाही, मी तुम्हाला पण विचारतोय, माझ्या बाबतीतला तर हा घडलेला प्रसंग असतो. पण तुमच्या बाबतीतमध्ये म्हणून सांगायचे, प्रत्येक जण विचार करून सांगा की दादा तुम्ही जे बोलतात ना, ती गोष्ट माझ्या पण बाबतीत घडलेली आहे. आणि अनावधानानं, माहीत नसल्यामुळं, नजर चुकीनं माझ्यावर हा प्रसंग आला. आणि लघवी करून जसा बाहेर निघलो ना, चेन वर करायचं ध्यानच राहिलं नाही, चेन बंद करायचं ध्यान राहिलं नाही. चेन बंद करायचं ध्यान न राहिल्यामुळं कित्येक जण ते बघतात की नाही. आणि आपला हास्या होतो, आपल्याला हसतात की दिसायला तर असं आहे, दिसायला तसं आहे, आणि खाली याला चेनची आठवण नाही. हास्या होतो ना हास्या होणारच. तुम्हाला सांगतो, एकदा पहा तुम्ही अंदाज घेऊन, खुली चेन ठेवा आणि हिंडा. जर नाही तुमचा अपमान झाला, जर नाही तुमचा हास्या झाला ना, मग आपल्याला बोला. तर काय सांगणं चाललंय, तुम्ही ज्या ज्या प्रकारच्या परोपकाराच्या भावना बाळगता, पहिल्यानं तुम्हाला एक उदाहरण दिलं, तुमची परोपकाराची भावना जागृत ठेवा. आणि तुम्ही ठेवून दुसऱ्याला सांगितलं की दादा तुमचं स्टँड. नंतर सेकंड सांगितलं की तुमची बॅग असेल, पाठीवर असेल, काखेत गुतवलेली असेल, कमरेला बांधलेली छोटी बॅग असेल, कुठली बॅग, तुमच्या बॅगला जर चेन खुली असली तर दुसऱ्याला लगेच सांगा दादा तुमची चेन खुली आहे, एकदा लावून घ्या. कोणाचे पैसे असतात, कोणाच्या सोन्याच्या वस्तू असतात, कोणाच्या जे काही जे ज्या परीचं असेल त्या परीचं. पण आपण त्यांना सतर्क केल्यामुळं ती गोष्ट टळते, ती गोष्ट परोपकारामुळं घडते. आणि तो माणूस सतर्क झाल्यामुळं ती चेन बंद करतो. आता तिसरी गोष्ट जी आहे ती आहे आपल्या स्वतःच्या पॅन्टच्या चेनची. आणि ती सुद्धा लोकांना सांगण्यामध्ये आपला अपमान बाळगू नका की बा मी कसं सांगू, याची चेन आहे, त्याची चेन आहे. आपल्यासोबत लेडीज असेल, आपल्या घरचं कोणी जर असेल आणि समोर एखाद्या लेडीजला तसा प्रकार घडला असेल, तर आपल्याला न बोलता आपल्या घरच्या लेडीजला सांगा. आपली कोणी माय असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, आपल्यासोबत जी असेल तिला सांग.
बाबा त्या मुलीला सांगा, दिदे तुझी थोडी जरी चेन खाली आली, अपमान होत असतो. लेडीज जाते, माणसाचा अपमान माणूस थोडा सहन करू शकतो, पण लेडीजचा अपमान त्याचा दर्जा थोडा वेगळा आहे. म्हणून लगेच आपल्या घरच्या आपल्या पत्नीला सांगा, मुलीला सांगा, त्या दिदीला सांगा. लगेच ती दिदीला खुणकवते, मानेनं इशारा करते, नजरेचा इशारा करते की तुझी चेन. ते एकमेकीला सांगितलेलं त्याच्यात अपमान नाही. ते उरफाट लक्षात ठेवतात की ठीक आहे, धन्यवाद, थँक्स. ह्या गोष्टी मुलीमध्ये घडतात. म्हणून मुलीला सांगा. पण माणसाच्या बाबतीत पण तीच गोष्ट लक्षात असू द्या. माणसाची चेन खुली असेल ना, ती उभा राहिलाय ना, चाललाय ना, तर असं असं होत चालते. तो बसला बिना तर चेन अशी मोकळी दिसते, त्याचं खाली ध्यान नसते. मग आपला अपमान होतो. त्याच्यामुळं अपमान होऊ नये. आपण माणूस आहोत, दुसरा पण माणूसच आहे. आपला अपमान आपल्याला किती अवघड जातो, त्याचा पण अपमान झाला तर त्याला किती अवघड जाईल. म्हणून परोपकाराची भावना ठेवून त्याला सुद्धा सांगा, दादा चेन बंद करा. बरोबर आहे की नाही? नाही तर कित्येक ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहे. अप टू डेट निघायचे, मस्त कपड्याला प्रेस मारून निघायचे, कपड्याची इस्त्री मारून निघायचे, चकाचक मस्त परफ्यूम मारून निघायचे. गाडी थे, बसमध्ये, रेल्वे स्टेशनवर, रेल्वे थे, रिक्षा थे, बसमध्ये, जिथं जिथं तुम्ही उभे असाल, बसलेले असाल, तिथं तिथं तुमची चेन मात्र तुम्हाला दाखवून देते की बा असा असा खेळ खुला आहे. तर हा खेळ खुला न ठेवता, हा कोणाचा तरी दरवाजा मोकळा न राहता, आपण त्याला सांगितलं ना वेळेच, तर ती गोष्ट आपल्या कामी येते आणि आपल्याला आनंद होतो की ठीक आहे, मी कोणाच्या तरी कामी आलो. बरोबर आहे ना? मग मुलगी असेल, मुलगा असेल, दादा आपण हाच एक विषय निवडला की भरपूर ठिकाणी आपल्याला असं वाटतं की विषय लय छोटा आहे, हो छोटा आहे, जरा सोडून द्या. पण जे छोटे छोटे वस्तू, या छोट्या छोट्यापासूनच वनवा तयार होतो. छोटीशी ठिणगी वनवा तयार करते. त्याच बाबतीतला आज तुम्हाला जरी वाटत असेल की भाऊ हे चेन फेन हे नॉर्मल गोष्टी आहे, पण ज्या टायमाला इज्जतीला दणका बसतो ना, अपमान सहन करायचा टाईम येतो ना, तेव्हा कळतं की अरे यार, मी छोट्या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही. म्हणून एक तुम्हाला आवर्जून सांगणं आहे दादा हो, की माणसानं माणसाची मदत करणं हे मोठं पुण्य आहे. माणसानं माणसाला सतर्क करणं हे खरंच मोठी गोष्ट आहे. ती आपल्या पदरात पाडून घेणं चांगली गोष्ट आहे. चला दादा हो, कोणी असो, कोणालाही प्रत्येकाला सतर्क करत चला. जे तुमच्या मनाला वाईट वाटतंय त्याची जाण समोरच्याला करून देत चला. तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी केल्यात ना, ज्या चांगल्या गोष्टी करताय ना, ह्या चांगल्या गोष्टी खरंच त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आनंदी राहिल्याशिवाय राहणार नाही. समोरच्या माणसाला त्याच्या मनामध्ये तुमचा कुठंतरी एक दर्जा तयार झाल्याशिवाय राहणार नाही की चला मला असं असं घडलं होतं, या भाऊमुळं, या दादामुळं, या बाबामुळं ती गोष्ट माझी सावरल्या गेली. चला काही हरकत नाही मित्रांनो, हा जो आपण आता हा विषय घेतला होता, या व्हिडिओ बनवला, हा तुम्हाला कसा वाटला आहे एकदा कमेंट करून अवश्य सांगा. जर तुम्हाला आवडला असेल ना, तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.